मनोज जरांगे पाटील हे मेळाव्यात बोलत होते आणि त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरलेले आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करा, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, अन्यथा झेडपी आणि पालिका निवडणुका होऊ देणार नाही असा इशाराच मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे। तसंच ओला दुष्काळ जाहीर न केल्यास झेडपी निवडणुकीत सर्व नेत्यांना पाडा असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपयांची रोख रक्कम द्या अशी मागणी देखील त्यांनी सरकारकडे केलेली आहे। आपण बघतोय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील आता मैदानात उतरलेले आहे। तसंच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देखील मदत करा, शासकीय नोकरी द्या अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। तसंच शेतकऱ्यांना त्यांनी एक आवाहन देखील केलेलं आहे, शेती विकू नका असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। तसंच अंबानी आणि टाटाने देखील मदत करावी असं त्यांनी म्हटलंय। तर आपण बघतोय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मनोज जरांगे पाटील मैदानात उतरलेले आहेत। दिवाळीच्या आत ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना हेक्टरी 70,000 रुपये रोख मदत द्या अशी मागणी जरांगेंनी केली आहे। तर शेत वाहून गेले त्यांना 1,30,000ची मदत करा अशा जरांगेंनी मागण्या केल्यात। तसंच उद्योजक आणि राजकारणी नोकरदारांनी देखील मदत करावी अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। पहिला मुद्दा सांगितला दुष्काळ ओला जाहीर करायचा दिवाळीच्या आत 70,000 रुपये हेक्टरी द्यायचे। कोणाला? शेतकऱ्याला पण सरसकट कोणाला? ज्यांचे शेत वाहून गेले नाही त्यांना, शेत वाहून गेले नाही त्यांना, म्हणजे त्यांच्या शेतात पाणी साचलं, पीक जळून गेलं, म्हणजे त्याचं 70,000 रुपये हेक्टरी नुकसान झालं। आता राहिला दुसरा, ज्याच्या नदीच्या शेजारचे वावर होऊन गेले आणि पीक होऊन गेलं त्याला 1,30,000 रुपये भरपाई द्यायची। ज्याचं शेत वाहून गेलं आणि पीक पण त्याच्या बरोबर गेलं त्याला 1,30,000 रुपये द्यायचे। ते झाले 2 काम। आणि तिसरं काम, ज्याचे जनावर वाहून गेले, ज्याचा कांदा वाहून गेला, ज्याची सोयाबीन वाहून गेली, ज्याची बाजरीचे खळे होणार होते वाहून गेले, त्याचे सोनं वाहून गेलं, त्याचं धान्य वाहून गेलं, यांना शेतकरी सांगल तसा पंचनामा करून 100% भरपाई द्यायची। शेतकऱ्याचे 15 रुपये कापायचे ठरले ऊसाचे, अजिबात 1 रुपया सुद्धा कापायचा नाही। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।